जिन्यात मोबाईल वरती बोलणाऱ्या एका 20 वर्षाच्या पोरीची वेळ एक होती। 20 वर्षाच्या पोरीनं या मंडळाच्या कार्यकर्त्याला घरी जाताना पाहावं, ती पोरगी मोबाईल वरती बोलते, तो पोरगा या मुलीचा कोणी नातेवाईक नाही, जातीचा नाही, पंथाचा नाही, धर्माचा नाही, कुठलंही रक्ताचं नातं नाही, तरी त्या पोरीने या पोराला पाहिलं। तिनं पाहिलं हा माझ्या गावातला अहिल्यादेवी होळकर चौकात राहणारा बच्चा आहे, हा शिवछत्रपतींच्या विचाराचा पोरगा आहे। अरे एका स्त्रीनं हातामध्ये शिवलिंग घेऊन या देशामध्ये क्रांती केली। 12ही ज्योतिर्लिंगावरती सुवर्णाचा मुकुट झळकवणाऱ्या नारीचा हा लेख आहे। हा घरी जातोय, हा माझा नातेवाईक नाही, रक्ताचा नाही, पाताचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, कोणी सोयरा नाही, कोणी आपला नाही। पण त्या मुलाकडे पाहिल्यानंतर तिनं हातातला मोबाईल खाली फेकून घरात पळत जावं, कारण तिला समजावं महाराज हा होळकर चौकातला पोरगा आहे, 11:15 सुद्धा जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या कानफळात वाजवू शकतो आणि आपल्या बापाला सांगू शकतो, काका तुमची पोरगी फोनवरती बोलताना दिसली, 2 हाणल्या तिच्या कानाखाली। या चौकातल्या पोरावरती